एका बहादराने चक्क परीक्षा केंद्रावरच नेला कोयता। पाहूया काय आहे हा प्रकार। सातपूरच्या श्रमिक नगर मधील हिंदी विद्यालयात 10वीचा पेपर सुरू आहे। पेपर देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याच्या बॅगेत धारदार कोयता सापडला। यामुळे परीक्षा केंद्रावर भीती पसरली। कर्तव्यावर असलेल्या होमगार्डला या विद्यार्थ्याच्या बॅगमध्ये कोयता दिसल्याने त्याने तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। सध्या शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर 10वीचे पेपर सुरू आहेत। परीक्षा सुरू होण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या बॅग्स या वर्गाबाहेर ठेवल्या होत्या। त्या ठिकाणी बंदोबस्तात असलेल्या होमगार्डला एका बॅग मध्ये कोयता दिसून आला। त्याने तात्काळ सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांना कळवले। त्यांनी तातडीने गुन्हे पथकाच्या कर्मचाऱ्यांना संबंधित शाळेत पाठवले। पेपर सुटल्यानंतर कोयता असलेली बॅग ज्या विद्यार्थ्याने उचलली त्याला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली। पोलिसांनी कुटुंबियांची पार्श्वभूमी तपासून विद्यार्थ्याला पालकाच्या स्वाधीन केलं। याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांनी अधिक माहिती दिली आहे। हो, श्रमिक नगरमध्ये असलेल्या हिंदी विद्यालयामध्ये आपले होमगार्ड बंदोबस्तासाठी होते। त्या ठिकाणी पॅसेजमध्ये एका बॅगमध्ये आपल्या होमगार्डला कोयता दिसला होता। त्यामुळे त्यांनी मला ती माहिती दिली। ती माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांना मी त्या ठिकाणी पाठवलं। पेपर सुटल्यानंतर ज्या मुलांनी बॅग उचलली कोयत्याची त्यास पोलीस स्टेशनला आणि त्याकडे चौकशी केली। तो उडवडीची उत्तर देत होता, व्यवस्थित उत्तर देत नव्हता। त्यामुळे त्याच्यावर आम्हाला कारवाई करावी लागत आहे। त्याने कारवाई करत आहोत। कारवाई केल्यानंतर त्या पालकांच्या ताब्यात त्याला देण्यात येणार आहे। मागील सातपूर तसेच इतरत्र परिसरात ज्या शाळा आहेत त्यांनी सतर्कतेने मुलांच्या बॅगेस पाहून व्यवस्थितरित्या परीक्षेसाठी हे करावं। तसेच परिसरात राहणाऱ्या सर्व लहान मोठ्या मुलांना युवकांना मी अशा सूचना देतो की अशा प्रकारे कोणीही कोयते जवळ बाळगणार नाही। कोयते किंवा कुठलेही शस्त्र बाळगून मिळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। दरम्यान केंद्रावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। पेपरच्या शेवटच्या दिवशी बरेचदा विद्यार्थ्यांमध्ये जुन्या कारणावरून हाणामारी होत असते। त्या दृष्टीने पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे।